नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर इंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण वन डायमेन्शन मोशन वरील लास्ट कॉन्सेप्ट आपण इथे डिस्कस करतोय. दॅट इज अ व्हर्टिकल मोशन अंडर द ग्रॅव्हिटी. व्हर्टिकल मोशन under the gravity. आता वर्टिकल मोशन अंडर द ग्रॅव्हिटी हा फिनोमिना डिस्कस करण्याच्या अगोदर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन हा पार्ट डिस्कस केला होता. म्हणजेच आपण ज्यावेळेस आपल्याला डिफरंट टाईपचे इक्वेशन ज्यावेळेस युनिफॉर्म ॲक्सिलरेटेड मोशनमध्ये डिस्कस करायचे असतात, त्यासाठी किंवा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचे असतात, त्यासाठी आपण 4 फंडामेंटल इक्वेशनचा यूज करतो. दिस 4 इक्वेशन दॅट इज फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन दॅट इज V इज इक्वल टू U प्लस AT, S इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. थर्ड इक्वेशन दॅट इज V square is equal to U square plus 2AS, and the last equation that is distance for n second is equal to U plus A by 2 into twice n minus 1. Okay, these 4 important kinematic equation we discussed in a previous lecture. त्याबद्दलचे इक्वेशन कसे येतात, त्याबद्दलची नंबर ऑफ प्रॉब्लेमही तुम्ही सॉल्व केली. तेव्हा आता टास्कही तुम्हाला मी दिला होता, तो तुम्ही सॉल्वही केला आहे. बऱ्याच जणांनी डाऊट विचारले, ते डाऊट पण मी तुम्हाला सॉल्व करून पाठवलेली. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचे दॅट इज अ व्हर्टिकल मोशन अंडर द ग्रॅव्हिटी. आणि ह्या व्हर्टिकल मोशन अंडर द ग्रॅव्हिटीमध्ये आपल्याला ह्या 4th इक्वेशनचा यूज करायचा आहे. आता बघा, याच कन्सेप्टला फ्री फॉल असंही म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? व्हर्टिकल मोशन अंडर द ग्रॅव्हिटी, यालाच म्हटलं होतं फ्री फॉल. आता फ्री फॉल, व्हॉट इज मीन बाय द फ्री फॉल, ही कन्सेप्ट आपल्याला इथे समजून घ्यायची. फ्री फॉल. ओके, मग आता ज्यावेळेस एखादी बॉडी अर्थच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, ओके, त्यावेळेस अर्थ काय करते, त्या बॉडीवरती फोर्स ॲक्ट करते. त्या फोर्सला म्हणलं जातं फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजेच अर्थच्या नियरमध्ये कोणताही ऑब्जेक्ट असेल, त्या ऑब्जेक्टवरती अर्थ ॲट्रॅक्टिव्ह फोर्स अप्लाय करते, आणि त्याच ॲट्रॅक्टिव्ह फोर्सला आपण फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी असं म्हणतो. मग ह्या फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे त्या ऑब्जेक्टवरती एक ॲक्सेलरेशन क्रिएट होतं. द ॲक्सेलरेशन प्रोड्यूस बाय फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, किंवा द ॲक्सेलरेशन प्रोड्यूस ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. म्हणजे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे जे ॲक्सेलरेशन क्रिएट होतं बॉडीवरती, जे ॲक्सेलरेशन बॉडी डाऊनवर्डला येत असते, अर्थकडे अट्रॅक्ट होत असते, त्या ॲक्सेलरेशनला मग आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतो. आणि ऑलरेडी तुम्हाला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीबद्दल तुम्ही 8, 9, 10 मध्ये थोडंफार का होईना डिस्कशन केलेलं आहे. त्याची व्हॅल्यू दॅट इज G इज इक्वल टू स्मॉल g इज इक्वल 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. मग आता ह्या ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा यूज करून, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस अर्थकडे येत असतो, आपण जर एअर रेजिस्टन्स जर रिमूव्ह केला, कोणता ऑब्जेक्ट असेल, मग त्याची साईज शेप जर आपण इथं विचारात जरी घेतली, तरीही कोणता ऑब्जेक्ट या पर्टिक्युलर डिस्टन्सवरून ज्यावेळेस अर्थवरती येत असतो, तो सेम रेटनी काय होत असतो, सेम ॲक्सेलरेशननी डाऊनवर्डला येत असतो. म्हणजे त्याच्यावरती ॲक्ट होणारं ॲक्सेलरेशन हे ऑलवेज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं. आणि मग आपण एका ठराविक डिस्टन्सवरून, सपोज जस्ट इमॅजिन दॅट हा आपला अर्थ सरफेस आहे, आणि अर्थ सरफेसपासून आपण एक ऑब्जेक्ट इथून रिमूव्ह केला. एक नाही, अशी 4 ऑब्जेक्ट रिमूव्ह केली, डिफरंट शेप, डिफरंट मासेची. ओके, मग ही ऑब्जेक्ट ज्यावेळेस मी एका पर्टिक्युलर टाईमला इथून मी टाईम t इज इक्वल टू 0 असताना इथून एका पर्टिक्युलर डिरेक्शननी खाली फॉल करणार आहे, त्यावेळेस ही ऑब्जेक्ट सेम टाईमला कुठे येतील, अर्थच्या सरफेसवरती येतील. कारण का, कारण इथं जो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी या बॉडीवरती ॲक्ट होणार आहे, तो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी मधला जो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जे ॲक्सेलरेशनच्यावरती ॲक्ट होईल, हे कसं असेल, प्रत्येक बॉडीसारखी एकसारखंच असेल. त्यामुळे ह्या ऑल बॉडीज
काय येतील, एकाच टाइमला अर्थच्या सरफेसवरती येतील. त्यांचे मासेस डिफरंट जरी असेल तरीही त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा इफेक्ट होणार नाही. आणि मीन्स ही ऑब्जेक्ट जी आहेत ही ओनली वन फोर्समुळे, दॅट इज अ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, ह्या फोर्समुळे कुठे येतात, अर्थच्या सरफेसकडे येत असतात. मग ह्याच कंडिशनला आपण म्हणतो दॅट इज अ फ्री फॉल. मग याबद्दलची जी थेरॉटिकल इन्फॉर्मेशन आहे ती आपण अगोदर राईट करूयात. मग मी असं राईट करेल, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, the force of attraction of earth on bodies called as force of gravity. म्हणजे बघा, अर्थच्या नियरमध्ये कोणताही ऑब्जेक्ट असेल त्याच्यावरती ॲड केलेला अट्रॅक्टिव्ह फोर्स त्यालाच म्हणायचं फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. काय म्हणायचं, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. पण मी पुढे असे म्हणेल, नेक्स्ट, द ॲक्सलरेशन प्रोड्यूस on body due to force of gravity called as acceleration due to gravity. म्हणजे बघा काय म्हणतोय मी इथे, the force of gravity produces the acceleration and this acceleration is called as a acceleration due to gravity. Okay, so it is denoted by a symbol G, small g. Okay, and the value of small g is equal to 9.8 meter per second square in SI, and is आपण CGS मध्ये जर लिहिलं तर 980 centimeter per second square. ओके, तर दिस इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे बॉडीवरती ॲक्ट, म्हणजे जे ॲक्सलरेशन फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ह्या फोर्समुळे बॉडीवरती ॲक्ट होतं, ज्यावेळेस बॉडी अर्थकडे अट्रॅक्ट होत असते त्या ॲक्सलरेशनला म्हणतो आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ते ॲक्सलरेशन आपण स्मॉल जी ह्या लेटरनी डिनोट करत असतो. त्याची व्हॅल्यू जी आहे ती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहेत. ओके, मग आता मी ते स्मॉल सेंटेन्स सांगितलं ह्याबद्दलची इन्फॉर्मेशन. इट इज फाउंड दॅट, इट इज असं म्हणेल मी, इट इज फाउंड दॅट when the absence of air resistance all bodies falls with the same acceleration, all bodies falls with the same acceleration near the surface of the earth, near the surface आपण काय फाइंड केलंय, दिस इज अ थेरॉटिकल एक्सपेरिमेंट डन बाय द गॅलिलिओ हा एक्सपेरिमेंट केला होता. आणि गॅलिलिओचं त्यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही एअर रेजिस्टन्स हा फोर्स निग्लिजिबल धरणार आहे त्यावेळेस अर्थच्या नियरवरती ज्या एवढ्या बॉडीज असतील ज्यावेळेस त्या अर्थकडे फॉल्स होतील त्यावेळेस त्यांच्यावरती ॲक्ट होणारं ॲक्सलरेशन हे कसं असणार आहे, सेम असणार आहे. ओके, दॅट इज दे आर फॉल्स with same acceleration near the surface of earth. This is a very important sentence. Okay, मग आता आपल्याला फ्री फॉल याची डेफिनेशन आपण राईट करणार आहे.
मी असं म्हणेन द मोशन ऑफ बॉडी, द मोशन of body, the motion of body falling towards the earth, falling towards the earth with very small altitude, with very small altitude, that is radius of earth is very much greater than the height of altitude, that is h. The motion of body falling towards the earth with very small altitude, that is r is very radius of earth is very much greater than the h, then this motion is called as a free fall. Okay, and त्यालाच आपण म्हणतो that is a free fall, is called as free fall. म्हणजे बघा आपण स्मॉल डिस्टन्स घेतलं अर्थच्या सरफेसवरून, साधारण तुम्हाला स्मॉल डिस्टन्स म्हणजे किती आहे तर आर ची रेडियस जे आहे, अर्थची रेडियस साधारण 6400 किलोमीटर आहे. मग तुमचं एच जो आहे तो ह्या डिस्टन्सपेक्षा कमी असणार आहे, म्हणजे साधारण 1 किलोमीटर 2 किलोमीटर, and this distance is very small compared to the 6400 kilometer. That is 1 kilometer, 2 kilometer, this distance is very small compared to the 6400 kilometer, and at that distance when we fall any body, then this body, the motion of this body is called as a free fall. That is, we fall the body from the height from the earth's surface is 1 kilometer, 2 kilometer, 3 kilometers, then this motion of this body coming to the earth, this is called as a free fall, that is the vertical motion under the gravity. आता वर्टिकल मोशन अंडर द ग्रॅव्हिटी आपण त्याला काय म्हणतोय, कारण ज्यावेळेस एका पर्टिक्युलर हाईटवरून हा ऑब्जेक्ट ज्यावेळेस डाऊनवर्डला येणार आहे त्यावेळेस ह्या प्रत्येक बॉडीवरती ॲक्ट होणारं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी असणार आहे ती एकसारखीच असणार आहे. दॅट इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्टिंग ऑल दीज बॉडीज हॅव्हिंग द डिफरंट साईज, डिफरंट मासेस, त्यांची साईज, शेप की कोणताही असला तरीही त्यांच्यावरती ॲक्ट होणारं जे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी असणार आहे ती एकसारखीच असणार आहे, जी इज 9.8, आणि तेवढाच तो काय होणार आहे ॲक्ट होणार आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं समजतोय की ज्यावेळेस एखादी बॉडी अर्थच्या सरफेसकडे फ्री फॉल होत असते त्यावेळेस त्या बॉडीवरती युनिफॉर्म ॲक्सलरेशन ॲक्ट होत असतं, आणि ते युनिफॉर्म ॲक्सलरेशन म्हणजे कोणतं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे एखादी बॉडी ज्यावेळेस अर्थकडे येत असते किंवा अर्थच्या सरफेसपासून अपवर्डला जात असते त्यावेळेस फ्री फॉलच्या कंडिशन विदाऊट इयर रेजिस्टन्स कन्सेप्ट मी बोलतोय, विदाऊट इयर रेजिस्टन्स, त्यावेळेस त्या बॉडीवरती ॲक्ट होणारं ओनली वन ॲक्सलरेशन, ओनली वन फोर्स, दॅट इज फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, अँड ॲक्सलरेशन इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजेच इथं तुमचं जे ॲक्सलरेशन असणार आहे ते ॲक्सलरेशन काय असणार आहे तुमचं जी असणार आहे, दॅट इज अ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आता याच्यामध्ये आपल्याला ही कायनेमॅटिक्स इक्वेशन जी आहेत ती इक्वेशन आपल्याला इथं राईट करायची, दॅट इज अ कंडिशन ऑफ वर्टिकल मोशन अंडर द ग्रॅव्हिटी. मग याच्यामध्ये घेऊयात आपण पहिली कंडिशन, इफ बॉडी इज ड्रॉप फ्रॉम some height with initial velocity is 0. म्हणजे बघा आपण काय करू राहिलो आता, एक बॉडी एक सम हाईटवरून आपण काय करतोय अर्थच्या सरफेसकडे काय करतोय फॉल करतोय, दॅट इज ड्रॉप करतोय. इफ बॉडी इज ड्रॉप फ्रॉम सम हाईट, मग आता जस्ट इमॅजिन दॅट सपोज आपण एक टावर घेतला आहे, दिस इज अ टावर, ओके, आणि हा टावर अर्थ सरफेसवरतीचं लोएस्ट एंड आणि हे त्याचं अप्पर एंड असणार आहे. ओके, ह्या टावरचं काय हे अप्पर एंड आहे, आणि ह्या अप्पर एंडवरती एक मॅन इथं स्टँडिंग मॅन आहेत, दिस इज अ मॅन स्टँडिंग ऑन अर्थ सरफेस, आणि हा मॅन काय करतोय बघा इथं हा एक बॉल आहे, तो बॉल काय करतोय तो ड्रॉप करतोय सम हाईटवरून,
त्यावेळेस ह्या बॉलची इनिशियल व्हेलॉसिटी किती घेतली आपण 0 घेतली. ओके. आता ह्या केसमध्ये ह्या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये कायनेमॅटिक इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायची. मग डिराईव्ह करत असताना आपल्याला नोट पॉईंट गरजेचे आहेत. मग नोट पॉईंट काय घेणार बघा आपण, नोट पॉईंट आपल्या इथे फर्स्ट नोट पॉईंट असणार द मोशन किंवा द डिरेक्शन आता इनिशियल पॉईंट, पहिला नोट पॉईंट काय बघा, इनिशियल पॉईंट, इनिशियल पोझिशन ऑफ बॉडी, म्हणजे बॉडीची ही इनिशियल पोझिशन झाली. ओके. जिला इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, टेक ॲज ओरिजिन. ती काय घेणार आपण आता, ओरिजिन. टेकिंग ॲज ओरिजिन, टेक ॲज ओरिजिन. ही पहिल्या नोट पॉईंट. सेकंड नोट पॉईंट आपल्याकडे, सेकंड, ओके, द डिरेक्शन ऑफ मोशन, द डिरेक्शन ऑफ मोशन, motion, that is the downward direction, direction of motion, that is downward direction. Take as positive, take as positive. आता प्रॉब्लेम सॉल्व करताना तुम्हाला हेच कंडिशन लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस बॉडी डाऊनवर्डला येत असेल त्यावेळेस तिचे डिरेक्शन काय घ्यायची, आपल्याला पॉझिटिव्ह ॲझ्युम करायची. ज्यावेळेस बॉडी डाऊनवर्डला येणार त्याची डिरेक्शन काय करायची, डाऊनवर्ड, म्हणजे डाऊनवर्ड वाय ॲक्सिस काय घ्यायचं, आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, हे अजम्पशन आपण इथं ॲझ्युम करतोय. नंतर थर्ड, दॅट इज इम्पॉर्टंट, ज्यावेळेस बॉडी डाऊनवर्डला येते त्यावेळेस त्याच्यावरती ॲक्ट होणाऱ्या ॲक्सलरेशनची डिरेक्शन डाऊनवर्ड ही पॉझिटिव्ह घ्यायची. द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G take as positive, that is A is equal to positive G. म्हणजे तुमचं जे ॲक्सलरेशन असणार आहे ते ॲक्सलरेशन किती असणार आहे आता, पॉझिटिव्ह G असेल. ओके, प्लस G. मग आता बघा आपण इथं आपल्याला 1 by 1 सगळी इक्वेशन बघायचे. कायनेमॅटिक्स फर्स्ट इक्वेशन, कायनेमॅटिक्स सेकंड, कायनेमॅटिक्स थर्ड. ओके. मग आता बघा आपण इथं काय करतोय, तर ऑब्जेक्ट इथून फॉल करतोय आणि हा ऑब्जेक्ट अशा पद्धतीने काय येणार आहे, डाऊनवर्डला येणार आहे. हा बॉल, जस्ट टू इमॅजिन दॅट, किंवा ही बॉडी आपण इथे जी ॲझ्युम करतो ती डाऊनवर्डला येते. ओके, अशा पद्धतीने ती कुठे येते, डाऊनवर्डला. त्यावेळेस तिची फायनल व्हेलॉसिटी जी असणार इथे, ओके, ही फायनल व्हेलॉसिटी इथे असेल, दॅट इज V. इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. आता कायनेमॅटिक्स फर्स्ट इक्वेशन, V is equal to U plus AT. So here आता इथे काय रिप्लेस करणार आहे, हियर इनिशियल व्हेलॉसिटी इज 0 and G is equal to, sorry, acceleration is replaced by positive G. Okay, so therefore V is equal to 0, किंवा आपण आता हेच इक्वेशन याच्यामध्ये राईट केलं तर कसं होईल बघा, V is equal to U plus GT and that implies, ओके, हे झालं तुमचं ज्यावेळेस बॉडी डाऊनवर्डला येईल त्यावेळेस इनिशियल व्हेलॉसिटी जर असेल तर U plus GT. आता इथे इनिशियल व्हेलॉसिटी आपण 0 ॲझ्युम केली म्हणून इथे काय इक्वेशन येईल, दॅट इज V is equal to G into T. U is 0. ओके, that is velocity is directly proportional to the time. G is constant, velocity is directly proportional to the time. मग आपण इथं जर याचा ग्राफ जर ड्रॉ केला, दॅट इज velocity versus time, तर velocity is directly proportional to the time. याचा अर्थ इथं तुम्हाला हा जो ग्राफ मिळेल हा स्ट्रेट लाईन मिळेल. कसा मिळेल, स्ट्रेट लाईन. म्हणजे कसं, जर V1 असेल 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर तर G किती असणार आहे, 9.8 मिनिट समजा, सॉरी टी टाइम किती असेल, T इज इक्वल टू 1 सेकंड. नंतर आपण टाइम इज इक्वल टू 2 सेकंड घेतला तर व्हेलॉसिटी काय होईल, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. टाइम इज इक्वल टू 3 घेतला, 3 सेकंड घेतला तर व्हेलॉसिटी काय होईल, 3 मीटर पर सेकंड. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे ज्या अमाऊंटमध्ये व्हेलॉसिटी त्याच अमाऊंटमध्ये काय होते, टाइम इन्क्रीज होतो, किंवा ज्या टाईममध्ये
जर टाईममध्ये आपण ज्या अमाऊंटमध्ये टाईम इन्क्रीज करतो त्याच अमाऊंटमध्ये व्हेलॉसिटी काय होणार इथं इन्क्रीज होणार आहे. म्हणून हा जो कर्व तुम्हाला मिळेल हा कसा मिळेल स्ट्रेट लाईन. म्हणजे बघा 1 सेकंड 2 सेकंड 3 सेकंड. ओके, इकडे 1 2 3 मीटर पर सेकंड. मग पहिला 1 सेकंडला 1 इथे आहेत, 2ला 2 इथे आहेत, 3ला 3 इथे आहेत. अशा पद्धतीचं काय मिळेल स्ट्रेट लाईन कर्व मिळेल तुम्हाला. काय मिळेल स्ट्रेट लाईन कर्व. मग आता हा इथला जर स्लोप आपण याचा जर ड्रॉ जर केला ओके विथ अँगल थीटा, तर हा जो टॅन थीटा मिळेल तुम्हाला. ओके, इथं जो टॅन थीटा मिळेल हा टॅन थीटा मिळेल तुम्हाला, दॅट इज जी, दॅट इज अ स्लोप. स्लोप काय असणार तुमचा, दिस डायरेक्टली प्रोपोर्शनल, दॅट इज टॅन थीटा इज इक्वल टू जी. सो दिस इज द फेनोमेना रिलेटेड अबाउट द kinematic equation. That is first kinematic equation when body falls under the free fall, okay, or under the gravity. मग हे झालं कायनेमॅटिक्स फर्स्ट इक्वेशन. आता आपण कायनेमॅटिक्स सेकंड इक्वेशन कडे जाऊयात. कायनेमॅटिक्स सेकंड इक्वेशन. मग बघा कायनेमॅटिक सेकंड इक्वेशन काय मिळेल, कायनेमॅटिक सेकंड इक्वेशन. सो सेकंड इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, दॅट इज एस इक्वल टू डिस्टन्स घेणार आपण. सो एस इक्वल टू ut प्लस 1/2 et स्क्वेअर. आता इथे चेंज काय करणार, आता आपण ही इनिशियली हाईट घेणार, ही हाईट किती घेणार एच. ओके, सो मग मी एस इज रिप्लेस बाय एच, यू इज इक्वल टू 0 आणि ए इज इक्वल टू जी. मग काय येईल बघा, सो एच इक्वल टू ut प्लस 1/2 et स्क्वेअर and that implies, so h equal to u is 0, so 0 plus 1/2 g, a is replaced by g into t square. So finally we can written as that is h equal to 1/2 gt square. काय क्वेश्चन मिळेल तुम्हाला, h equal to height equal to 1/2 gt square ॲज ए राईट. ओके, मग आता ह्या इक्वेशनवरून आपल्याला समजतं की जी कसा इथं कॉन्स्टंट आहे, 1/2 कसा आहे कॉन्स्टंट आहे. ओके, म्हणजेच दॅट इज एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल द टी स्क्वेअर. कारण 1/2 कॉन्स्टंट आहे, जी कॉन्स्टंट आहे, जीची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर प्रत्येक वेळेस 1/2 इज अ कॉन्स्टंट, देन एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/2 जी टी स्क्वेअर. मग दॅट इज आपण म्हणू शकतो दॅट इज distance covered by particle in time t, 2t, 3t is etc. the ratio of the distance, the ratio इज. मग आता बघा हाईट काय येईल, जर टाइम 1 असेल तर हाईट 1 ॲज. आता टाइम 2 जर घेतला तर हाईट किती राहील टीचा स्क्वेअर म्हणजे किती होईल तो 4, म्हणजे हाईट किती येईल 4. आता आपण टाइम 3 घेतला तर हाईट किती येईल टीचा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर किती होईल 9. म्हणजे हाईटचा जो रेशो जो आहे तो हाईटचा रेशो काय येईल 1 ॲज 4 4 ॲज 2. नसेल समजलं तर बघा, टाईमची व्हॅल्यू सुरुवातीला 1 तर हाईट काय येईल 1चा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर किती होईल 1. टाईम इज इक्वल टू 2, हाईट काय येईल 2चा स्क्वेअर म्हणजे किती होईल 4. नंतर टाईम इज इक्वल टू 3, हाईट काय येईल 3चा स्क्वेअर दॅट इज 9. आता यांचा रेशो घेतला आपण, त्याला h1 h2 h3 म्हणलं. मग h1 ॲज h2 ॲज h3 जर घेतलं तर आपण काय मिळेल, दॅट इज इक्वल टू 1 ॲज 4 4 ॲज 9 9 ॲज अँड सो ऑन. म्हणजेच स्क्वेअर ऑफ इंटिजर मिळेल. काय मिळेल स्क्वेअर ऑफ इंटिजर. कॉन्सेप्ट लक्षात झाली तुमच्या ही. ओके, मग आता इथं जर आपण ग्राफ जर ड्रॉ केला ह्या पार्टसाठी h इक्वल टू टी स्क्वेअरसाठी हाईट वर्सेस टाईम, तर आपण इथं टाईम घेतला आणि इकडे हाईट घेतली. ओके,
तर तुम्हाला हा जो कर्व जो मिळेल म्हणजे बघा आपण इथं हे शो करू शकतो, हे सेपरेटली ड्रॉ करतो वाटलं असतं. दॅट इज आपल्याला कर्व ड्रॉ करायचा. तर कर्व कसं येईल बघा, कर्व मग टाइम घेऊयात, इकडे हाईट घेऊयात. मग हाईट 1 मी 2 to 4 वहिनी घेतो, 2 4 6 8 अँड सो ऑन. टाइम इज 1 2 3 4 1 2 3 4 सेकंड. मग 1 ज्यावेळेस टाइम असेल त्यावेळेस 1चा स्क्वेअर म्हणजे इथे काय येईल तुमचा, इथे काय येईल तुमचा, दॅट इज 1. 2 असेल त्यावेळेस काय येईल 4, 3 असेल त्यावेळेस 9. म्हणजे हा जर कर्व तुम्ही ड्रॉ जर केला तर अशा पद्धतीचा कर्व तुम्हाला मिळेल. कॉन्सेप्ट लक्षात आली, अशा पद्धतीचं काय होईल तुम्हाला कर्व मिळेल. गॉट इट. ओके. सो द ग्राफ ऑफ h इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू t स्क्वेअर. h इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द t स्क्वेअर. तुम्हाला अशा पद्धतीचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मिळेल. दॅट इज अकॉर्डिंग टू द सेकंड इक्वेशन. आता आपण थर्ड इक्वेशनकडे जर गेलो, थर्ड इक्वेशन, तर थर्ड इक्वेशन दॅट इज v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as म्हणजेच काय इथं, दॅट इज v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2gh किंवा आपण ah घेतलं तरी चालेल किंवा gh. ओके. सिन्स a इज रिप्लेस बाय g आणि s रिप्लेस बाय h. परंतु आता इथं v काय आहेत, u काय आहेत, बट u इज इक्वल टू 0, इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. देअरफॉर v स्क्वेअर इज काय मिळेल तुम्हाला, u स्क्वेअर इज 0. सो 0 प्लस 2gh म्हणजेच काय मिळेल, v स्क्वेअर इज इक्वल टू 2gh आणि फायनली v इज काय मिळेल, अंडर रूट 2gh. v काय मिळेल तुम्हाला इथं, अंडर रूट 2gh. नंतर आपण पुढे गेलो, दॅट इज कायनेमॅटिक फोर्थ इक्वेशन जर बघितलं पण कायनेमॅटिक्स फोर्थ इक्वेशन दॅट इज हाईट फॉर n सेकंड, हाईट फॉर n सेकंड. तर हे कायनेमॅटिक्स फोर्थ इक्वेशन काय मिळेल बघा, कायनेमॅटिक्स फोर्थ इक्वेशन. सो दॅट इज फोर्थ इक्वेशन. मग फोर्थ इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, Sn इज इक्वल टू u प्लस f/2 इंटू 2n मायनस 1. मग आता हेच इथं जर राईट केलं तर हाईट hn इज इक्वल टू u प्लस g/2 इंटू 2n मायनस 1. परंतु इथं आपल्या गिवन सिच्युएशनमध्ये काय, इनिशियल व्हेलॉसिटी किती 0 आहेत, इनिशियल व्हेलॉसिटी काय आहेत 0. देअरफॉर काय येईल, hn इज इक्वल टू g/2 इंटू 2n मायनस 1. आता बघा आपण जर इथं हाईट घेतलीत फॉर 1 सेकंड 2 सेकंड 3rd सेकंडसाठी. ओके. असं म्हणून मी डिस्टन्स कवर बाय, डिस्टन्स कवर्ड बाय फर्स्ट सेकंड, सेकंड सेकंड, थर्ड. काय येईल बघा, मग h1 इज इक्वल टू, n ची व्हॅल्यू 1 टाकायची, g/2 इंटू 2 इंटू 1 2 2 मायनस 1 1 म्हणजेच किती मिळेल, g/2. कॉन्सेप्ट लक्षात आली. सिन्स n इज किती टाकणार इथं 1. नंतर फर्स्ट सेकंडसाठी दॅट इज फर्स्ट सेकंड, फर्स्ट सेकंड n इज इक्वल 1 दॅट इज फॉर फर्स्ट सेकंड, फर्स्ट सेकंड. ओके. नंतर h2 फॉर सेकंड सेकंड, फॉर t इज इक्वल टू सेकंड सेकंड दॅट इज n इज इक्वल टू 2. मग h2 इज इक्वल काय येईल, g/2 इंटू n ची व्हॅल्यू 2 टाकायची, 2 2 4 4 मायनस 1 3 3 दॅट इज 3/2 इंटू g. नंतर फॉर थर्ड सेकंड दॅट इज n इज इक्वल किती घेणार तुम्ही 3. मग n इज इक्वल 3 जर घेतलं तर काय येईल बघा, h3 इज इक्वल टू
g/2. आता यांची व्हॅल्यू 3 टाकायची. 3 2 6, 6 - 1 5. सो 5 दॅट इज 5g/2. आता आपण यांचा रेशो जर घेतला दॅट इज द रेशो ऑफ डिस्टन्स कवर बाय फर्स्ट सेकंड, देन रेशो ऑफ डिस्टन्स, the ratio of distance is h1 as, h2 as, h3 as, so on. काय येईल मग? that is g/2 as 3g/2 as 5g/2 and that is equal, तुम्ही राईट करू शकतात, that is 1 as, कारण g/2 कॅन्सल होईल, म्हणजे 1 as 3, 3 as 5, 5 as 7, 7 as 9 अँड सो ऑन. म्हणजे ऑड इंटिजरमध्ये काय मिळेल तुम्हाला? डिस्टन्सचा रेशो मिळेल. ओके, सो दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट वेन अ बॉडी इज ड्रॉप फ्रॉम सम हाईट. म्हणजे बॉडी आपण सम हाईटवरून काय केली? ड्रॉप केली. त्यावेळेस कायनेमॅटिक्स फर्स्ट इक्वेशन, कायनेमॅटिक्स सेकंड इक्वेशन, कायनेमॅटिक्स थर्ड इक्वेशन, कायनेमॅटिक्स फोर्थ इक्वेशनमध्ये कशा पद्धतीने व्हॅल्यू चेंज होतील याबद्दलचं डिस्कशन आपण इथे केलं. आता आपण याच्या ऑपोजिट कंडिशनकडे जाणार. आता आपण बॉल काय करणार आहे? व्हर्टिकली अपवर्डला काय करणार? मूव्ह करणार. ओके, दॅट इज मोशन ऑफ बॉल इज व्हर्टिकली अप. आता जो आपण बॉडी आपण जी थ्रो करणार, ही कशी थ्रो करणार? आता व्हर्टिकली अप थ्रो करणार आहे. म्हणजे व्हर्टिकली अप थ्रो केल्यानंतर कायनेमॅटिक फर्स्ट इक्वेशन, कायनेमॅटिक सेकंड इक्वेशन, कायनेमॅटिक थर्ड इक्वेशन, कायनेमॅटिक फोर्थ इक्वेशनमध्ये काय काय चेंजेस होतो तो आपण पुढच्या पार्टमध्ये डिस्कस करूयात. आता आपण डिस्कस करतोय बॉडी इज प्रोजेक्टेड व्हर्टिकली अपवर्ड. त्यासाठी कंडिशन आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जसं आपण बॉडी इज प्रोजेक्टेड किंवा ड्रॉप डाऊनवर्ड, त्यासाठी काही कंडिशन किंवा नोट्स पॉईंट बघितली तशा कंडिशन आपल्याला इथं बघायच्या आहेत. सेम कंडिशन बघा, फक्त मिनिंग थोडासा वेगळा आहे. इनिशियल पोझिशन टेक ॲज ओरिजिन, तिथे पण आपण इनिशियल पोझिशन काय घेतली? टेक ॲज ओरिजिन. म्हणजे आता इथून हा जो मॅन जो आहे तो ही बॉडी काय करतोय? अपवर्डला थ्रो करते. त्याची ही इनिशियल पोझिशन काय करणार? आपण ओरिजिन घेणार. म्हणजे डिस्टन्स, व्हेलॉसिटी ही इथून आपण मेजर करणार. टाइम, द डिरेक्शन ऑफ मोशन व्हर्टिकली अपवर्ड टेक ॲज पॉझिटिव्ह. आता काय करायची? डिरेक्शन ऑफ मोशन व्हर्टिकली अप आहे ती काय पॉझिटिव्ह, तिला व्हर्टिकली डाऊनवर्ड होतं ती काय घेतली आपण? पॉझिटिव्ह. आता इथं व्हर्टिकली अपवर्ड ती सुद्धा काय घ्यायची आपल्याला? पॉझिटिव्ह घ्यायची. परंतु ए इज रिप्लेस बाय मायनस जी. का बरं जी? कारण ॲक्सेलरेशनची डिरेक्शन ऑलवेज काय असते? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑलवेज कुठं असते? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, डिरेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑलवेज टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. अर्थच्या सेंटरकडे असते किंवा टुवर्ड्स द अर्थ असते. म्हणजेच ॲक्सेलरेशन जी कुठे ॲक्ट होणार? डाऊनवर्डला. परंतु मोशन कुठे आहे? अपवर्डला. म्हणजे मोशनच्या अपोजिट डिरेक्शनला कोण आहे? ॲक्सेलरेशन. म्हणून ॲक्सेलरेशन काय होते? मायनस जी. कधी बॉडी ज्यावेळेस आपण अपवर्डला प्रोजेक्ट करणार आहे त्यावेळेस ए इज रिप्लेस बाय मायनस जी. गॉट इट? आता माझा इथं कायनेमॅटिक्स फर्स्ट इक्वेशन काय मिळेल बघा. कायनेमॅटिक्स फर्स्ट इक्वेशन व्ही इज इक्वल टू यू प्लस AT. So A is replaced by minus G, therefore V is equal to U minus GT. Second equation काय मिळेल? S equal to UT plus 1/2 AT square. इथे काय रिप्लेस करणार? S is replaced by H and A is replaced by minus G. So second equation S equal to UT minus 1/2 GT square. Okay, minus sign का बरं? कारण A is minus G. And the third equation, that is V square is equal to U square minus plus 2AS. इथे काय रिप्लेस करणार? A is replaced by minus G and S is replaced by H. So V square is equal to U square minus 2GS. आणि कायनेमॅटिक्स फोर्थ इक्वेशन आपण कसं राईट करणार बघा. कायनेमॅटिक्स फोर्थ इक्वेशन दॅट इज Sn इज इक्वल टू U प्लस A/2 इंटू 2n मायनस 1. आता इथं हे कसं होईल बघा. U मायनस G/2, U A इज रिप्लेस बाय मायनस G, सो मायनस G/2 इंटू 2n मायनस 1. गॉट इट? हे मिळालं तुम्हाला डिस्टन्स आणि H इज Hn. सो दिस इज द फोर्थ इक्वेशन. मग आता आपण इथं केस घेतली फॉर मॅक्झिमम हाईट. फॉर मॅक्झिमम हाईट
मॅक्झिमम हाईट म्हणजे बॉडी इथून आपण प्रोजेक्ट केली एक सर्टन हाईटवरती बॉडी काय झाली स्टॉप झाली त्यापर्यंतचं डिस्टन्स म्हणजे स्टॉप झाली म्हणजे इथं फायनल व्हेलॉसिटी काय होऊन जाईल मग इथं फायनल व्हेलॉसिटी 0 होईल कधी एच इज इक्वल टू एच मॅक्स मॅक्झिमम हाईट असेल त्यावेळेस ओके फायनल व्हेलॉसिटी काय होईल 0 मग आता कायनेमॅटिक्स इक्वेशन फर्स्ट काय येईल बघा देअरफॉर कायनेमॅटिक्स फर्स्ट इक्वेशन v इज इक्वल टू u मायनस gt u v इज 0 फायनल व्हेलॉसिटी इज 0 then 0 is equal to u minus gt that implies u is equal to gt equation number first बरोबर की नाही सेकंड मॅक्झिमम हाईटसाठी सेकंड इक्वेशन s इक्वल टू s च्या ऐवजी मी h राईट करायला पाहिजे होता h ओके सो h इक्वल टू ut मायनस 1/2 gt स्क्वेअर पण u ची व्हॅल्यू माहिती आहे u किती आहे gt मग ही व्हॅल्यू इथं टाकली तर काय येईल gt इंटू t मायनस 1/2 gt स्क्वेअर समजते आपल्याला इथे u ची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट केली सो h इक्वल काय येईल मग gt स्क्वेअर मायनस 1/2 gt स्क्वेअर मग gt स्क्वेअर मायनस 1/2 gt स्क्वेअर किती होईल तो 1/2 gt स्क्वेअर ओके इथून 1 मधून 1/2 गेला 1/2 सो 1/2 gt स्क्वेअर दॅट इज अ मॅक्झिमम हाईट ही काय असणार तुमची मॅक्झिमम हाईट एच मॅक्झिमम ओके मग तुम्ही टी टाइम फाइंड करू शकता टी इज इक्वल टू दॅट टाइम टेकन टू पार्टिकल कवर द मॅक्झिमम हाईट कवर करण्यासाठी लागणारा टाइम दॅट इज टी इज इक्वल किती मिळेल तुम्हाला मग अंडर रूट 2h अपॉन g 2h मॅक्स अपॉन g गॉट इट नंतर थर्ड इक्वेशन काय मिळेल बघा थर्ड इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर मायनस 2gs सो v स्क्वेअर इज 0 v इज 0 दॅट इम्प्लाइज 0 इज इक्वल टू u स्क्वेअर मायनस gs मग काय येईल बघा सो u स्क्वेअर इज इक्वल टू 2g याच्या ऐवजी h मॅक्स घेऊया h मॅक्स सो 2g h max okay so maximum height साठी आणखी एक फॉर्म्युला आपल्याला मिळेल maximum height that is equal to u square upon 2g okay so this is the kinematics equation for the maximum height आता बघा आपण जर टाइम ऑफ असेंट घेतला that is कवर द मॅक्झिमम हाईट आणि परत टाइम ऑफ डिसेंट म्हणजे परत पार्टिकलला अर्थकडे येण्यासाठी म्हणजे दिस टाइप्स ऑफ मोशन अशा पद्धतीने पार्टिकल कुठे गेला अपवर्डला आणि इथून परत कुठे आला डाऊनवर्डला आला कॉन्सेप्ट लक्षात येते मग आता जाण्याचा टाइम जो आहे त्याला आपण टाइम ऑफ असेंट म्हणूयात आणि रिटर्न बॅक येत त्याला म्हणतो टाइम ऑफ डिसेंट ओके मग टाइम ऑफ असेंट जर घेतला टाइम ऑफ असेंट तर फर्स्ट इक्वेशननुसार टाइम ऑफ असेंट काय येईल TA is equal to u upon g same as time of descent मग टाइम ऑफ डिसेंट काय मिळेल तुम्हाला इथं TD is equal to same u upon g मग टोटल टाइम म्हणजे कुठून या पर्टिक्युलर टाइम पासून पार्टिकल अपवर्डला गेला परत कुठं आला डाऊनवर्डला म्हणजे परत डाऊनवर्डला येण्यासाठी लागणारा टाइम त्याला म्हणतो आपण टोटल टाइम is equal to t capital T is equal to time of ascent plus time of descent and that is equal to u upon g plus u upon g that is equal to 2u upon g. This is the equation of total time or time taken to return back on earth surface of particles. This is the total time t is equal to 2u upon g. So this is a lecture on वर्टिकल मोशन अंडर द ग्रॅव्हिटी इथे हे लेक्चर संपतंय आणि आपला हा चॅप्टर पण इथं संपतो आता याच्यावरची एक्सरसाइज 1 एक्सरसाइज 2 एक्सरसाइज 3 ओके IIT लेवल प्लस जी मेन्स लेवल ह्या तुम्ही सॉल्व करा त्यामध्ये येणारे डाऊट्स तुम्ही मला विचारा त्यानंतर आपण मोशन इन 2 डायमेन्शन आता हे नवीन चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहे तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब करेल नसेल आणि व्हिडिओला लाईक करा आजचं लेक्चर आपण इथेच थांबवतोय थँक्यू